श्री सद्गुरु डगे महाराज तथा सखानाथ महाराज स्तोत्र। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जयाजी गणनायका ओंकार ब्रह्मरूपका विद्यार्णवामती प्रकाशका वावे साय लेखन कार्या नमन हंसासनी देवी लेखन कार्या बुद्धी द्यावी मी तो अज्ञ जेवी दरवी नेने चव ज्ञान घृताची। जय जय सद्गुरुराज मी आहे अज्ञान अज तू तरी ब्रह्मज्ञान गज अजासी करावे समज। श्री गुरुदत्त त्रैलोक्य गुरु नमिला म्या दोन्ही करू तो करो मनोरथ पुरू ऐसी प्रार्थना सदा। श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ दत्त मूर्ती अखिल ब्रह्मांडे दत्ताकृती नमितो सद्य कार्या लागी। यशवंतराव महाराज देव मामलेदार म्हणती त्याज उमाचरण तो सिद्ध द्विज प्रार्थितो मम कार्या। कृष्णासा महाराज प्रसिद्ध मल्हारसा तैपासुनी सिद्ध मी लेखनकारी अबुद्ध सुबुद्ध करा म्हणून प्रार्थितो। जय जय सखानाथ ढगे महाराज यावे लगबगे बैसावे मज संगे स्तोत्र स्वये वदावया विबुध सकल होय म्हणती म्हणून प्रकाशितो स्तोत्र ज्योती। अन्यथा मी मूढमती श्री गुरुकृपे सरसावलो जंबूद्वीपी सिद्ध पार ते केवळ ईश्वरी अवतार अहो उतरावया भूभार संभवती गीता सिद्धांत जैसा। महाराष्ट्र तो पुण्यभूमी सिद्ध संतांची जन्मभूमी त्यात दंडकारण्य पुण्यधर्मी श्रीरामपदे पावनजी देवप्रेमी देशप्रेमी भेदातीत जनप्रेमी छेदोनी जाती धर्मी विश्वकार्या रतले बहु त्या माझी एक अवतार दक्ष ढगे महाराज समर्थ पक्ष बहुजन तारिले गौतमी साक्ष अद्यापि देतसे जगा नाशिक जिल्ह्यांतरी देखा आहे येवला तालुका त्यात ग्राम एका नागडे नामे प्रसिद्ध तेथे गृहस्थ सोनाजी ढगे पत्नी तुळसाबाई संगे धर्माचरणी होते दोघे जीवनक्रम चालला एकदा ऐसे घडले उभयता तीर्थयात्रेसी गेले वाराणसीसी ईशा नमिले उपरी बैसले घाटावरी तव प्रगटली दिव्य विभूती भस्मांकित जटाधारी यती उभय लोटले चरणावरती म्हणती धन्य दर्शने जाणोनी मनोभाव त्यांचा यती पुसे विचार कशाचा मनी आहे तुमच्या साचा बोला पुरवीन मनोरथ तव बोलती सोनाजिसा पुत्र व्हावा दिव्य ऐसा पूज्यमान जगी तू जैसा मनी लालसा अन्य नसे तथास्तु म्हणून आशीर्वाद देता झाला तो सिद्ध। सोनाजी तुळसा दोघे सश्रद्ध पावला विश्वनाथ त्यासी यात्रा करोणी समग्र ग्रामी परतले शीघ्र आठवीती वृत्तांत साग्र यतीश्वराचा आशीर्वाद लोटता नवमासावरी दिन तुळसाबाई प्रसवली दिव्य रत्न मध्यरात्री समयी कुलभूषण पुत्र जाहला दिव्य जन्मताच चमत्कार जाहला बाळ देई ओंकार ध्वनीला ऐसा प्रणव साधिला अवतार दक्ष बाळक आहा हे बालक ज्ञानधन देतसे गुरुचरित्राचे स्मरण। श्रीपाद श्री वल्लभांनी आशीर्वाद जाण कुरपुरी दिला भक्त श्री लागोण होईल पुत्र मजैसा ती पुनर्जन्म पावली कारंजा ग्रामे दिव्य कुळी करिता संसार ते काळी दिव्य पुत्र जन्मा आला जन्मताच तो बालक करी ओंकार ध्वनी एक अन्य शब्द देख न बोले तो बाळ। श्रीपाद श्री वल्लभ स्वये अवतरले जन्मता प्रणव बदले 7 वर्षे नान्य बदले जनी मुका म्हणती त्यासी 7 वर्षी होता उपनयन बाळ बोलला चतुर्वेद जान तो नृसिंह सरस्वती धन्य अवतार जगी प्रगटला ऐसेच झाले सोनाजीसांच्या घरी जैसा आशीर्वाद वाराणसी पुरी बाळ जन्मले दिव्य अवतारी केवळ ओंकारी रमले ऐसी वर्षे गेली 6 जण म्हणती बालक मुकाहा 7 वर्षी चमत्कार पहा बाळ बोलू लागे पहा सखा राम बालक वैराग्य भक्ती विवेक
ज्ञानसागर तपस्वी देख, बाळलीला अति कौतुक, परिवार सात्विक थोर, धनदौलत नाही फार, ऐशा सीतत केले ग्रामांतर, आले नासिक पुण्यक्षेत्री, सखा नाता मुचा आगळा, संत सज्जनांचा त्यासी लळा, पुण्यक्षेत्री पुण्यकळा, लाधला पूर्व सुकृते, लौकिक शिक्षण घेता, भेटी जाहली दोन संता, ज्यांनी कृपा केली सखानाथा, ऐसे समर्थ महापुरुष ते, पहिले कृष्णासा महाराज, दुजे ते मल्हारसा योगीराज, कैवल्यपंथींचे हे दिग्गज, गुरु शिष्य रूपे क्रीडती, हे दोघे कोणाचे कोण, कोण त्या ते पावला जाण, कोण पंथ विधान, एक चित्ते परिसावे, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, प्रज्ञानगरीचे श्री स्वामी समर्थ देख, त्यांचे शिष्य अनेक, त्यात यशवंतराव महाराज वरिष्ठ, यशवंतराव भोसेकर, अवनी अवतरला जेवी ईश्वर, म्हणून देव मामलेदार, प्रसिद्ध जाहले जगा माझी, देव मामलेदारांनी भला, उमाचरणासी अनुग्रह दिधला, जे पूर्वाश्रमी वाराणशीला, प्रवचन कारणे पै होते, दुजे नाव उमाचरणांचे, सदानंद होते त्यांचे, ते जाहले गुरु कृष्णांसांचे, परमार्थी ब्रह्म स्वरूप जे, कृष्णासा चंडीसा बापय, ऐसे जन म्हणती पाहे, त्यांचे शिष्य मल्हारसा होय, मल्हारसा दामुसा कुक्कर म्हणती, नासिक क्षेत्र जाणा पुण्यभूमी, क्रांतिकारक देशभक्तांची कर्मभूमी, जेथे प्रयुक्त्या रचुनी नामी, इंग्रजासी धाडिले यमसदना, सावरकर बंधू क्रांतिदूत, तयांचा पायिक कान्हेरे अनंत, ऐसे मायभूचे भक्त, भूमीसी पावन करीती, ऐशा भूमीत सखानाथ, तळमळे करण्या मायभूमी मुक्त, करेने इंग्रजाशी दोन हात, ऐसा विचार जाहला उपरी चिंतन करीत, मी एकला शत्रू बहुत, शस्त्रयुद्धी यांना मात, देऊ शकेना मी, मग ऐसा विचार केला, भेटुनी योगी अवली याला, प्राप्त करावे गूढ विद्येला, जेणे अदृश्य मिरवीन मी युद्धी अदृश्य होता, सहस्रावधी मारिण शस्त्रघाता, भारत भूसी येईल स्वतंत्रता, दृष्ट नष्ट इंग्रज पळतील, म्हणून शोधिता सहसा, भेटले सत्पुरुष कृष्णासा, जो विद्यार्णव श्रेष्ठ ऐसा, त्यासी शरण सखानाथ, मनोगत कृष्णासांना कथिता, होय म्हणून सखानाथा, सांगती तू ये सतता, माझ्याकडे शिकण्याते, मी पठतो ग्रंथ नित्य, भाविक येती श्रवणाप्रत, तूही येता येथ, प्राप्त होईल इप्सित तू ते, म्हणून आनंदे सखानाथ, पोथी एकण्या जात, वर्तले दिन किंचित, मग जाहले नवल, काय मम हेतू मूळ, एकण्या ग्रंथ सकळ, काय विद्या काय फळ, जाहले विस्मरण सर्वस्वी, कृष्णासांची वाग्वेणू, मंत्रमुग्ध सखा राधा जणू, जैसा की उमार म्हणू, मोहिला शबरी ते, गुप्त होण्याची विद्या स्मरणा आड, गेली लागली ब्रह्मविद्या गोड, नको नको संसार द्वाड, गुरुकृपा मजसी व्हावी, म्हणून कृष्णासा महाराजांसी भले, सखानाथांनी विनय प्रार्थिले, करासनाथ मजे वेळे, अनुग्रहामृत पाजी जे, गुरु महाराज वदती कैसे, तू क्रांतिकारक व्हावे ऐसे, नियतीसी मान्य नसे, जनसेवा कर तू अध्यात्मी, मल्हारसा माझा अनुग्रहित, तो गुरु करावा तू समर्थ, येणे साध्य होईल पंथ, लोकाद्वार कार्याचा, मग पहा सखानाथांनी, अनुग्रह घेतला मल्लासा पासुनी, 1948 इसवी सनी, दीक्षा घेतली दिव्य, सिद्ध झाली उपासना, जपानुष्ठान ध्यान धारणा, पद्मासनी योगी राणा, आरूढ राहिला ब्रह्मचर्ये, डोलता ते नामस्मरणात, लखलखाट तेज विद्युत, प्रकाश मंडळ ते विराजत, पाहुनी जन थक्क होती, राम आत्मा राम एक जाहले, म्हणून सकळ ब्रह्मांडा कळीले,
अणुरेणू चैतन्य जाणिले सजीवनी जीव आज्ञा मानिती नासिक क्षेत्री गौतमी पात्रात देव मामले दार प्रांगणात सखानाथांची बैठक नित्य भक्त येती बहु मांत्रिक तांत्रिक युक्ती न चाले महाराजां पुढती सिद्धयोगी जपियती नम्रत्वे लीन होती सामान्यांची कथा नसे इच्छा जाणू यागतांची तीच पूर्विती हिताची गोष्ट उपरी साची कथिती ती उपदेशाची सुडौल बांधास तेज कांती भाळी गंधदंड हाती स्कंदी केश रुळती पद्मासनी ज्ञानराज दिसे ग्रीवी छाग वस्त्रपट्टिका शुभ्र धोतर रंग रखा भरदार काया गोलमुखा नामानुसंधान खंडसे ऐसा महायोगी डोले पिंड ब्रह्मांड एक झाले त्रिपुटीचे भान नुरले रात्रीच्या शांत समयी दृश्यमान मग दिव्य महायोगी संवादती सखानाथ संगी बहु आश्चर्य वाटे जना लागी कैसे दिव्य चरित्र अखंड नामानुसंधान संसार परमार्थाचे दिग्दर्शन मुक्ती मुक्ती भजन भोजन इच्छित सर्व दिले भक्ता देशोदेशीचे महाजन येती दर्शना जान पावती संतोष पूर्ण मनोरथ पुरला म्हणून ऋणव्याधी भय चिंता घेऊनी येती अपरमिता दर्शन होता सखानाथा देशांतरी पळती अंतर्ज्ञान अष्टसिद्धी सर्वज्ञ मर्मज्ञ बुद्धी ऐसे सखानाथ दयाब्धी कृपा करीती सर्वांना तापत्रय चिंता हरण दुःख दारिद्र्य नाशन व्याधी उपाधींचे मर्दन होतसे सखानाथ कृपे श्री समर्थ ढगे महाराज समस्त मोक्षांचे झाले गुरुराज वंदिता ज्यांचे चरणाभुज भक्त तरले अपरिमित परमात्मा तो घटी घटी प्रथम जाणिजे आत्मगोष्टी प्राप्त भोग भोगा जेठी सितप्रज्ञ नामस्मरणी कर्तव्यासी भावे सादर लज्जा नको तिळभर नाम जपी चित्ता एकाग्र असावे रत स्वकर्मी मग नका जाऊ राणो राण संगे आहे लक्ष्मी रमण नको लिप्त संसारी मन असा कमलपत्र जली जैसे रत हो सदा आत्मसुखी तो कुबेरा ते पैजा जिंकी चमत्कार होती सहजपैकी अप्रयत्ने सदा चमत्कारण संत करीती सत्य संकल्पे उमापती घडवितो यथामती श्रद्धा संवर्धना लागी ऐसे पाजूनी बोधामृत भक्त कारणे कधी भटकत ढगे महाराज सद्गुरु समर्थ स्वेच्छे स्वलीला करीती ऐसे अवतार कार्य करिता आली शरीराशी क्षीणता परी तैसीच होती सतेजता भक्त कल्याणा कारणे शके 1899 भीतरी दत्त जयंती मदबासरी झाली अवताराची तिसरी दत्तरूपी विलीन झाले गौतमी पात्रात अग्निसंस्कार महाराज विश्रांती घेत चीर समाधी स्मारक केले तत्पर भक्तजनांनी पहा हो उपरी केले मंदिर थोर चिरस्मारक ते कल्याणपर लक्ष्मी चंद्र शेंडे अधीर स्वामी कार्याग्रभागी नाथपंतांचे थोरनाथ चित्रकुटीचे माधवनाथ रामचंद्र शेंड्यांसी प्रसाद देत तो पुत्र असे लक्ष्मीचंद्र म्हणून जडली गुरुप्रीती गुरु कार्या सरसावली मती तैसाच सदाशिव नामे रथी असे देशमुख भैया मांत्रिक तांत्रिक जाज्वल्य हा उर्वाज्ञे तजिले सर्व पहा नाम जपी आता महा एकनिष्ठ गुरु कार्या लागी ऐशी भक्तावळी देता लेखनासी येईल सागरता म्हणून स्वीकारितो लघुता शिष्य भक्त उल्लेखनासी जय जय समर्थ महाराजा सखानाथ ढगे गुरु राजा मी सर्वथा अंकित तुझा लडिवाळे प्रार्थितो सर्वांचे व्हावे सार्थक जीवनी अज्ञान दुःख नको कुणालाही देख तुम्ही समर्थ सर्वज्ञ श्रेय प्रेय दोन गोष्टी श्रेय द्यावे सर्वाप्रती सदा राहो स्थिरमती गुरुभजनी प्राणी मात्र ऐसे माझे बाळ बोल
तळमळ जाणे श्री गुरु केवळ, तो सुफलो सर्व काळ या स्तुती सुमणे. सद्गुरु आनंद निरंजन नाथ, ढगे महाराज नामे नटत, दीपकासी देऊनी कृपा हस्त, करविले स्तोत्र तारक. इति श्री संत सेवक दीपक कृत, श्री समर्थ सद्गुरु सखानाथ ढगे महाराज स्तोत्र संपूर्णम. अनेन स्तोत्र पठनेन श्री ढगे महाराज प्रियताम न मम. श्री गुरुचरणार्पणमस्तु.